आनंद नमस्कार, जय गुरुदेव। एका नव्या सेवेकऱ्याशी, नव्या ठिकाणाशी आपण जोडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आज ज्या वास्तूमध्ये आपण आहोत ते म्हणजे गुरुदेवांचं साधनास्थळ, समाधीस्थळ। एकदा काय झालं, पूर्वी परमपूज्य सद्गुरू शेख श्री अरुण काका नित्य दर्शनासाठी आनंदाश्रमी स्थित सर्व देवतांना आव्हान करत, दर्शन करत पूर्ण आश्रमात फिरायचे आणि भाविकांना आशीर्वाद द्यायचे। तर अण्णा रोज सद्गुरू मंदिरापासून हनुमान मंदिराकडं, हनुमान मंदिराकडून नरसिंह मंदिराकडं असे देवाचे दर्शन करत करत इकडे यायचे। पण इकडं आल्याच्या नंतर पाठीमागच्या गेटकडे ते यायचे आणि आल्यानंतर या स्थळाकडे ते बोट करायचे, वैश्विक ऊर्जेचं आव्हान करायचे असं करून। आणि मग ते रोज त्या ठिकाणी करायचे। पण कुणाचा एवढा मोठा अधिकार नव्हता की या ठिकाणी कुठलं मंदिर नाही, देऊळ नाही, देवही नाही, मग या ठिकाणी तुम्ही का नमस्कार करता, वैश्विक ऊर्जा या ठिकाणी का खेचता? तर गिरडीचे मामा आहेत, त्यांचा अधिकारही तेवढा मोठा होता। त्यांनी विचारलं की काका, तुम्ही सगळ्या देवांचं दर्शन घेता, बरोबर आहे, देव आहे, दर्शन घेता माहिती आहे, पण तुम्ही या ठिकाणचं दर्शन का घेता, वैश्विक ऊर्जेला आव्हान या ठिकाणी का करता? त्यावेळेस परमपूज्य सद्गुरू शेख श्री अरुण काकांनी सुंदर उत्तर दिलं होतं, माझ्या निवृत्तीनंतरचं आयुष्य या ठिकाणी जाणार आहे म्हणून हे समाधीस्थळ आहे, त्यांनी ठरवलेली ही वास्तू आहे। आणि अशाच या चैतन्याच्या स्थळावरती आपण आलेलो आहोत। आणि मग स्थळही नवीन आहे आणि व्यक्ती देखील नवीन आहेत। नवीन म्हणण्यापेक्षा सर्वांच्या परिचित असणारं गोड व्यक्तिमत्व आपल्या आनंदाश्रम युवा मंडळाचे आधारस्तंभ आदरणीय समर्थ दादा मुळे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। तर दादांना हा प्रश्न विचारणं चुकीचं आहे, तरी पण मी त्यांना विचारतो की आपला परिचय आमच्या श्रोत्यांना करून द्यावा, कारण सर्व परिचित आपण आहात, तरी आपण आपला परिचय करून द्यावा ही विनंती। जय गुरुदेव। परमपूज्य सद्गुरू शेख श्री अरुण काका व अन्नपूर्णा माता यांच्या चरणी वंदन करून मी दोन शब्द सांगतो। जास्त काय नाही की मी परमपूज्य सद्गुरू शेख अरुण काका यांचा नातू आहे, मुलीचा मुलगा। आणि असं तुम्ही नाव दिलं आहे मला युवा मंडळाचा अध्यक्ष, असं काही नाही आहे, मी पण एक सेवेकरी, युवा सेवेकरीच आहे। पण मला सेवा करायला आवडते आणि पोरांना घेऊन सेवा करायला आवडते। गुरुजींनी मला शिकवलंय आणि मला ही परंपरा पुढे न्यायची आहे। बरोबर, तर हीच माझी ओळख आहे। बरोबर, कारण आपला जन्म हा अशा ठिकाणी झालेला आहे। कारण सांगितलेले पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती। एका संताच्या कुळामध्ये तुमचा जन्म झालेला आहे। पण नुसता जन्म होऊन उपयोग नाही, कारण ही साधना, तपश्चर्या आणि हा मार्ग पुढे घेऊन जाण्याची तुमच्यामध्ये जी इच्छा आहे ही बघून आनंद वाटतो। आणि खरंच तुमचं आयुष्य एक आदर्श आयुष्य आहे आणि अतिशय लहानपणापासून, कारण परमपूज्य सद्गुरू शेख श्री अरुण काकांचा सहवास अनेक जणांना लाभला, पण तुमच्या इतका जवळचा कुणाला लाभला नसेल असं मला वाटतं। कारण त्यांच्या अंगा खांद्यावर तुम्ही खेळलेले आहात, देवाबरोबर राहिलेले आहात, त्यामुळे एक तुमचा देखील मोठा अधिकार आहे। बरं, या ठिकाणी तुम्ही जोडले गेलात, कशा प्रकारचे तुमच्यावर संस्कार झाले याबद्दल काय सांगा? संस्कार म्हणजे परमपूज्य सद्गुरू श्री अरुण काका यांनी सगळ्यांना संस्कार दिले, बरोबर, त्यात काही वादच नाही। तर सगळ्यांना संस्काराची गरज आहे लहानपणापासून, बरोबर, कारण संस्कार नसले तर आपल्याला शिस्त लागत नाही। बरोबर, तर खूप चांगले शिस्त दिली आहेत गुरुदेवांनी सगळ्यांना, बरोबर। तर बरोबर, शिस्त दिलेली आहे। आणि खरं म्हणलं, जो शिस्तीत जगतो तोच शिस्तीतच राहतो, आणि जो मग शिस्तीत राहत नाही त्याचं पुढं काही होतही नाही। कारण शिस्त भेटली तर हे आपल्याला आश्रमात नाही कळत, बरोबर, आश्रमाच्या बाहेर गेल्यावर आपल्याला कळते की आश्रमाने आपल्याला हे संस्कार दिले, बरोबर।
तर हे आपल्याला आश्रमात राहून कळत नाही की आश्रमाच्या बाहेर तुम्ही जाल, बाहेरचं जग वेगळं आहे आणि आश्रमात वेगळं आहे. जेव्हा जेव्हा गेटच्या आत येता तेव्हा मी आणि चिन्मय असं नेहमी म्हणतो की गेटच्या आत आलं की एक सुंदर हवा येते तुम्हाला. कधी तुम्ही बघा, तुम्ही गावाकडनं आलात आणि गेटच्या आत आत आलात, तुम्हाला एक वैश्विक ऊर्जा येते आणि आम्ही दोघं एक म्हणतोच की सुकून आहे. आश्रमाच्या गेटच्या आत आले की असं म्हणतो सुकून आहे. बरोबर, आश्रमात तितका आनंद या ठिकाणी स्थिरावलेला आहे. मग बरोबर दादांनी एक सुंदर आपल्या सर्वांसाठी सांगितलेलं आहे की बाहेरचं जग वेगळं आहे आणि आतलं जग वेगळं आहे. आता अरुण काका काय सांगायचे की जे बाहेर होतंय ते आनंद आश्रमात होणार नाही, पण जे आनंद आश्रमात होते ते आपल्याला अख्ख्या विश्वात करायचे. म्हणून आपलं युवा मंडळ फार महत्त्वाचं आहे. याचा प्रचार प्रसार आणि विस्तार या सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत. आता तुम्ही भ्रमंतीच्या माध्यमातून देखील खूप फिरता आणि तुम्हाला एक आवडच आहे की बाहेर प्रचार प्रसार जास्त झाला पाहिजे, त्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करता. याबद्दल काय सांगाल? कारण भ्रमंतीचा प्रवास अरुण काकांनी चालू केला. बरोबर. त्यानंतर सेवाग्राम गुरुजींनी भारत भ्रमणाचा दौरा केला. बरोबर. त्यांनी केला. त्यानंतर सेवाप्रसादजींनी पण चालू केली भ्रमंती. गुरुदेवांचा आदेश आला म्हणून भ्रमंती सुरू झाली. त्यानंतर काय म्हणजे माझ्यावरच जबाबदारी आली. गुरुजी सांगितले आता तुमचाही नंबर आला, तुम्ही भ्रमंतीत या. आम्ही भ्रमंती चालू केली आणि खूप गुरुजींकडनं आणि सेवाप्रसादजीकडनं खूप शिकता आलं भ्रमंतीत. आणि आता हीच माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त युवा मंडळ भ्रमंतीत पाहिजे. कारण आम्ही ज्या ठिकाणी गेलोय तर आम्ही माहोलच बनवतो. कारण आपण का जातो, गुरुदेवांचे पादुका आणि अन्नपूर्णा मातांचे पादुका घेऊन का जातो की ती आश्रमाची ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि त्यांना आनंदी ठेवायला पाहिजे. हेच आपलं काम आहे. तर ही सेवा असते. तर सगळ्यांना सांगतो युवा मंडळांना मी की तुम्हाला भ्रमंती द्यायचं असेल तर इथे पहिले सेवेला यायला लागेल. हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही तेव्हा जोपर्यंत आश्रमात येत नाही, इकडची तुम्हाला शिष्य लागत नाही, तोपर्यंत तुम्हाला भ्रमंतीत एंट्री नाही. कारण खूप काय सेवेकरी आहे, युवा सेवेकरी, त्यांना माझ्यासमोर म्हणतात की मला न्या. तर मी म्हणतो मी नाही नेऊ शकत, गुरुजी सांगतील मी त्यांनाच नेऊ शकेन. माझा तो अधिकार नाही. पण शिस्त तुम्हाला भ्रमंतीत तुम्हाला फिरायचं असेल तर ती शिस्त पाहिजे. आणि मला जी शिस्त भेटली आहे, मला असं चिन्मय असू दे, अभिराम असू दे, आम्हाला जी शिस्त भेटली आहे कोणासमोर कसं वागावं हे आम्हाला कळतं. आणि ते तुम्हालाही कळायला पाहिजे सगळ्यांना. म्हणून बरोबर, मार्गदर्शन तर सत्राच आपलं हे म्हणावं लागेल. कारण युवा मंडळानं काय केलं पाहिजे, अधिकार वाणीनं या ठिकाणी आपल्याला दादा सांगतात. बरं दादा, तुमच्या आयुष्यात आलेली एखादी सुंदर प्रचिती सांगावी. कारण तुमचं आयुष्य म्हणजे प्रचितीने भरलेलं आहे. तुमचा जन्मच अशा कुळामध्ये झालेला आहे की आनंदाचा विस्तार करणाऱ्या. म्हणून तुम्ही लहानपणापासून गुरुदेवांच्या सहवासात आहात, अन्नपूर्णा माताच्या सहवासात आहात आणि या ठिकाणची जी सगळी ऊर्जा आहे ती तुम्ही केंद्रित करून ठेवलेली आहे, इतरांना देण्याचं कार्य करताय. तर मग एखादी प्रचिती तुम्ही आम्हा सर्व श्रोत्यांना सांगावी अशी इच्छा आहे. एक प्रचिती सांगतो. जेव्हा भ्रमंतीत माझं आगमन झालं, म्हणजे डेब्यू असं म्हणतो आपण, तर गुरुजी मला म्हणाले की पादुका तर आपले फिरतात आश्रमात. गुरुजी म्हणले की भस्म घेऊन ये, आपल्याला अण्णांना भस्म दाखवायला लागेल. पहिला टाइम होता माझा, मला काय माहित नाही. मी घेतलं भस्म पेपरात मूर्तीपाशी ठेवलं आणि सांगितलं की हा आता भ्रमंतीचा प्रवास आहे, हा चांगला होऊ दे, काही चूक नको होऊ दे माझ्याकडनं आणि तुमचा आशीर्वाद सदैव राहू दे माझ्यावर. तर मी असं बसलो आणि डोळे बंद केलं आणि ओम श्री सद्गुरू समर्थ क्षमा आलं. तर त्या भस्मावर गुरुचं बोट उमटलं आणि मी गुरुजींना सांगितलं की असं मला जाणवलं, त्यांनी बोट ठेवलंय. तर गुरुजी म्हणले की हा आशीर्वाद भेटलाय म्हणे तुला, बरोबर, आता ह्याची सेवा तुझ्या हातात आहे म्हणे. ही सेवा कशी टिकवायची तू, हे तुझ्या हातात आहे. गुरुजी म्हणले. मग मी तर गुरुजींनी सांगितलं तो शब्द मनावर घेतला की प्रामाणिकपणे सेवा करायची, आपली सेवेचं फळ मिळतंच. बरोबर.
आणि मला आवडायचं की आपल्या प्रत्येकाच्या सेवेकरीच्या घरीच जायचं, त्यांना आश्रमात येता येत नाही, बरोबर, आपण त्यांच्याकडे जायचं आणि त्यांना आनंदी करायचं. आणि कारण का रिचार्ज संपत असतो सगळ्यांचा, तसं रिचार्ज चार्ज करण्यासाठी गुरुजी आम्हाला पाठवतात. बरोबर, पाहिजे. छान, सुंदर अनुभव सांगितलेला आहे की आधी ज्यावेळेस गुरुदेव होते त्यावेळी भ्रमंतीला जात असताना त्यांचा आशीर्वाद सर्वजण घ्यायचे आणि मग ते भस्म घेऊन जायचे. त्याच पद्धतीनं दादा देखील गेले आणि या क्षणाचा मी साक्षीदार आहे हे सांगायला देखील मला आनंद होतोय की दादा गेले आणि फक्त समोर ते भस्म धरलेलं होतं, अण्णांनी त्याच्यामध्ये बोट बुडवलं. ते मूर्ती पण नव्हती त्यावेळी, बरोबर, फोटो होता. हो, सिंहासनावर जी आत्ताची अण्णांच्या रूम मधली जी मूर्ती आहे त्यावेळी ती नव्हती, फक्त फोटो होता. तरी देखील दादांना तो आशीर्वाद मिळालेला आहे. आणि मग आश्रमात प्रत्येकावर कुठली ना कुठली जबाबदारी गुरुजींनी दिलेली आहे. त्याच पद्धतीनं तुमच्याकडे विस्ताराची जबाबदारी, कुणी या ठिकाणची बघतं तर कुणी विस्ताराची, तर विस्ताराच्या दृष्टीनं तुमचं कार्य खरंच चांगलं आहे. आता आपलं आनंद आश्रमचं सगळीकडे युवा मंडळ आहे आणि मग युवा मंडळ आपल्याला सगळं एकत्र करायचं आहे. कारण की मी प्रत्येक वेळी सांगत असतो, जिथं तरुण नाही तो कार्यक्रम तरत नाही, ते कार्यही पुढे जात नाही. म्हणून जर कार्य तरुण न्यायचं असेल तर तिथे तरुणाची आवश्यकता आहे. म्हणून आनंद आश्रम रामनाम प्रसारक युवा मंडळ याची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. म्हणून हे सर्वजण आपल्याला एका छताखाली आणायचे, एका छत्राखाली आणायचे, सगळ्यांना आपल्याला एका ठिकाणी आणायचे. तर या सर्व व्यक्तींना तुम्ही काय आव्हान कराल की आपले जे सेवेकरी आहेत युवा मंडळातले जे की बाहेर आहेत सध्या, त्यांना येण्यासाठी काय आव्हान कराल? तर असं काय नाही की जे जे युवा मंडळ होते पहिले, आता सगळ्यांचं लग्न झालं, त्यांना तर आपण आग्रह नाही करू शकत. ते त्यांची त्यांची सेवा करत असतात. काही आहे सेवेकरी त्यांची सेवेत असतात. आपल्या गुरुपौर्णिमा आणि दत्तजयंतीच्या उत्सवाला ते येतात. तर त्यांचा विवाह झाला नाही आहे, त्यांना मला फक्त एवढंच सांगायचं की त्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, पण आश्रमात जे जे प्रकल्प आहे त्यामध्ये त्यांचं योगदान असतं. पण आश्रमात या, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही बरोबर की आश्रमात काय चालू आहे. तर तुम्ही आश्रमात यायला पाहिजे जास्तीत जास्त. अमावस्या पौर्णिमाला, गुरुवारी उत्सवाला तर सगळे येतात, पण अमावस्या पौर्णिमाला तर तुम्ही यायलाच पाहिजे सगळ्या युवा मंडळाला. बरोबर, त्या आणि आले तरच कॉन्टॅक्ट राहतो. बरोबर, आपण तो तिकडे राहतो आणि कॉन्टॅक्ट मध्ये कसं राहणार. भ्रमंतीच्या वेळी ठीक आहे, इतर वेळी ज्यांनी पण यायला पाहिजे, त्यांनी सहयोग करायला पाहिजे. बरोबर, असं मला वाटतं की आपण प्रयत्न करतो कॉन्टॅक्ट ठेवण्यासाठी, पण त्यांनी प्रयत्न करायला. बरोबर, त्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे, सर्वांनी आलं पाहिजे असं दादांचं मत आहे. बरं दादा, आपल्या भविष्यातल्या युवा मंडळाला काय योजना आहेत, काय सांगाल याबद्दल? खूप मजबूतीचं युवा मंडळ आहे पुढचा भविष्याचा. कारण काननगडमध्ये गुरुदेव तेव्हा गेलेले, तेव्हा खूप युवा मंडळ आणि सेवेकरी गेलते. सगळे एजेडच गेलतो, गुरुदेवांसोबत गेलते आणि गुरुजींची पण भ्रमंती गेलती काननगडला. त्यानंतर 2011 साली गुरुदेवांनी तो संकल्प घेतलेला 51,000 कोटीचा. बरोबर, तेव्हा ते आलेले तिकडचे मुक्तानंद स्वामी. तर त्यांनी सगळं बघितलं, युवा सेवेकरी आश्रमात खूप आहे. आणि खरंच युवा सेवेकरी आश्रमात खूप आहे, कारण खूप ताकद आहे म्हणे. त्यांनी असं सांगितलं की तुमच्याकडे युवा मंडळाची खूप ताकद आहे म्हणे. बरोबर, ते बघून ते आश्चर्य झाले की युवा मंडळ एवढा कसा काय इकडे. बरोबर, इतके युवा एका ठिकाणी एकसंघ. आणि लहानपणापासून ते संस्कार भेटलेत. बरोबर, आणि आतापर्यंत मी माझ्या डोळ्याने बघतोय 2011 सालीपासून की तो शाळेपासून तो इथे येतो, तर तो आश्रमाचा युवा मंडळ युवा सेवेकरी खूप पुढे भविष्यात ताकद देतो आपल्याला. बरोबर, आणि कुठल्या तरी उच्च पदावर बसतो. कारण आनंद आश्रम ही एक फॅक्टरी, एक कंपनी आहे. कशाची? तर माणूस बनवण्याची. कारण इतर ठिकाणी तुम्ही शिक्षण घेतलं, तुमचं कितीही उच्च शिक्षित तुम्ही झालात तरी नैतिक मूल्याचं शिक्षण बाहेर मिळू शकत नाही, आणि ते नीतिमूल्य शिकण्यासाठी तुम्हाला आनंद आश्रमाची यावं लागेल. बरोबर, अजून काय सांगू इच्छिता? तुम्ही सांगा. बरोबर, दादांशी संवाद साधून अतिशय छान वाटलं. कारण आपल्या
मधील कोणीतरी मार्गदर्शन देखील तरुणांना केलं पाहिजे आणि तुम्ही सर्व आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शित करून मंत्रमुग्ध केलं, याबद्दल मी आपला शतशः आभारी आहे. आमच्या या कार्यक्रमात आपण आलात आणि इतकी सुंदर माहिती आमच्या युवा मंडळासाठी खास दिलीत आणि सर्व श्रोत्यांना दिली, याबद्दल पुनश्च एकदा मी आपले धन्यवाद मानतो. आणि हा कार्यक्रम शेवटीपर्यंत ज्या ज्या साधकांनी श्रोत्यांनी ऐकला त्या सर्व श्रोत्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि या आमच्या यूट्यूब चॅनलला आनंदाश्रम सत्संग धारा याला आपण सबस्क्राईब करावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आश्रमाची माहिती आपण प्रसारित करावी अशी आपल्याला विनंती करतो. आणि या आजच्या या कार्यक्रमातून व्हिडिओग्राफर तोषश्री कुलकर्णीसह मी रामेश्वर मोरे आपणा सर्वांची रजा घेतो. भेटूया पुढील भागात लवकरच. मनपूर्वक धन्यवाद. जय गुरुदेव.